मम्मी आणि आम्ही चाललो आहे, आमच्या बाजूच्या भाभी आहेत त्यांना साड्या घ्यायच्या आहेत. तिकडे आम्ही साड्या घ्यायला चाललो आहे. माझा कॅमेरा नीट नाही आहे का? नाही, कॅमेरा नीट आहे, पण मला असं वाटते ते वेदरमुळे तसं दिसत असावं. आम्ही आता साड्या वगैरे घ्यायला चाललो आहे आणि नंतर स्वामींच्या मंदिरात जाऊन जरा दर्शन घेऊन येते. त्यांना साड्या ती भाभी कधीच कुठे बाहेर जात नाही, पण आता निघाली आहे अशी मन घट्ट करून. मी तिला म्हणलं चल. आम्ही आज आलो या काकींकडे साड्या घ्यायला. हा, खाली तर बसू शकतात ना, भाभी बसली होती मगाशी. आम्ही आलो साड्या घ्यायला. काय नाही, ह्या काकींकडे खूप छान साड्या मिळतात आणि आज तर सेल आहे. यांच्या दुकानाला आज 8 वर्ष झालेत, तर साड्या सेलमध्ये आहेत. मस्त आहेत, चांगल्या आहेत, छान असतात साड्या यांच्याकडे. माझी मम्मी कायम यांच्याकडूनच साड्या घेते. खूप लोक मला प्रश्न विचारतात, मम्मी साड्या कुठून घेते? तर ह्या काकींकडून घेते. ह्या फायनली आम्ही घरी आलो आहे. त्या मम्मीची जी फ्रेंड होती तिच्या साड्या ती घेऊन गेली तिच्या घरी. छान भेटल्या त्यांना, म्हणजे चांगल्या रिजनेबल रेटमध्ये भेटल्या आणि मस्त आहेत त्यांच्या साड्या वगैरे पण छान आहे. त्यातलीच ही एक साडी आहे, ही पण खूप सुंदर आहे. ही त्या भाभीने मम्मीला गिफ्ट म्हणून दिली, का तर मम्मीने खूप साडीचं चांगलं शॉप दाखवलं म्हणून. कसं वाटलं? आणि त्या काकीने माझं खूप कौतुक केलं. तुमची मुलगी जशी व्हिडिओ दिसते त्याच्यापेक्षा खूप छान दिसते रिअलमध्ये, असं म्हणाले. सो आता वाजलेत रात्रीचे 12:15 आणि 12:15ला मी तयार होऊन कुठे चालले? आमच्या घरी काका आहे, त्यांचा आज बर्थडे आहे. तो आम्हाला बर्थडे एका ठिकाणी जाऊन सेलिब्रेट करायचा आहे. म्हणजे जस्ट केक कटिंग वगैरे आहे, जास्त काही नाही आहे. आणि ते त्या काकांना माहीत नाही, त्या काकांसाठी ते सरप्राईज आहे. सो त्यांची फॅमिली आणि माझी फॅमिली मिळून जाणार आहे. बट द थिंग इज की पप्पांना झोप लागली म्हणून पप्पा येणार नाहीत आणि मम्मी बोलते पप्पा येत नाही आहे तर मी पण येत नाही आहे. मग आम्ही आशुतोष, मी आणि आम्ही जातो आहे, खालची काकी वगैरे. आणि हे बर्थडेचं सगळं सामान आहे जे तिने आमच्या घरात ठेवलं आहे, का तर तिला म्हणजे असं काकांना कळून नव्हतं द्यायचं. पण ते काय झालं आहे, ते तिने लाईटचं कुठलं तरी हॅपी बर्थडेचं आणलं होतं, पण ते काही चालत नाही आहे. सो ती आमच्या घरातलं जे पुठ्ठ्यावालं समथिंग असतं ना, ती ते घेऊन गेली आहे. पण आता तुम्ही बघा पुढे की कसं बर्थडे नक्की सेलिब्रेट होतो. आणि मला घरी यायला किती वाजता? एक तर उद्या ऑफिस आहे. ऑफिसची तर रोजची कटकट आहे बाबा. एव्हरी मंडे इज हेक्टिक डे फॉर एव्हरीवन. मम्मी मला बोलत होते की मला नाही यायचं आहे, तू जा. तर मी तिला बोलले की नाही अगं तू चल, प्रणाली दीदीने तुला सुद्धा बोलवलं आहे. तर ती बोलते नाही गं, मला सकाळी उठून डबा बनवायचा आहे, आता खूप लेट झाला आहे, परत तुम्ही गेल्यावर अजून लेट होणार, मला माहिती आहे तुम्ही तिकडे फोटो वगैरे काढत बसणार. मी म्हटलं ठीक आहे चालेल, नको नाही यायचं तर नको येऊ. पण शेवटी प्रणाली दीदीने तिला घेतलंच. बर्थडे बॉय की बर्थडे मॅन? बर्थडे बॉय. काका बॉय. आता झाले ना, सुरू झालं ना बर्थडे. हॅपी बर्थडे काका. काका किती वाजता जन्मले होते? बाबा सांगतील ना. डोकं नको खाऊ, ते परत विचार करत बसते. काकांची गोष्ट प्रभू दादा हा व्हिडिओ चालू आहे माझा. सो इथे काकांच्या बर्थडेची तयारी चालू आहे. PSI संजय पाटील उभं करायचं आहे ना. हे उलट आहे का? अच्छा हा आहे ना, उलट आहे बाई. मला असं वाटतं हे आता सध्या झोपून ठेवायचं आहे का, की काका आल्यावरच? काका आल्यावर उभं करू ना त्याला. सेलोटेप कशाला हवी होती पण? अगं हे असं जे स्टिक होत नाही त्याला डबल सेलोटेप लावायला. ओके. आईला ताडे आले. डबल सेलोटेप. तो काय एवढी केस बारकी कापली आजी काढलेली. हा सगळ्यांनी. वाढदिवसाच्या खूप खूप अयो
वयात चांगलं. काका किती वर्ष झाले? 58. हा एक साधाच उडाला पाहिजे. जरा जवळ तरी या दादा. माग जा ना. अरे पण तू PSI च्या माग थांब. तू काकांच्या अंगावर गेलं पाहिजे. ते नाही दिसत. मी नाही घेते खालचं. दादा हात जा बाळा. तू तरी एक वेळ ठीक आहे पण तू तर जा तिथं. हा मागे जा. काकांच्या अंगावर गेलं पाहिजे ते. हा मी या सगळ्यांना आतमध्ये टाकलंय आणि मी आता यांची व्हिडिओ शूटिंग करणार आहे. हे बघा ह्या कारच्या काचेतून हे असं दिसतंय. इथून सुरुवात आहे. कुठल्या साईडला फिरवू? तिथे लिहिलं असेल. तुझं लेफ्ट आहे की राईट आहे? वर आणि खालचा एरो बघ दोन्ही अपोजिट आहेत. हा वरचा इकडं आणि खालचा खाली. या जवळ या. ए आता काय बोलायचंय सांगा. चला 1 2 3 स्टार्ट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर काका. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे टू यू. एकच केक घ्या आणि सगळ्यांनी भरवा. बाकी राहिलेल्या इशूला द्या उद्या. गुलाबाच्या पाकळ्या नव्हत्या, सगळं सेमच होतं. गुलाबाच्या पाकळ्या नव्हत्या. बाळा मला दे ना थोडासा कट करून यार. अरे यार शिट सॉरी. सोमवार आहे माझा यार. सोमवार. देवा चॉकलेट केक. ए उद्यापासून चालू शकतो ना. आपल्याकडे 5 वाजल्यापासून असतो. मम्मी काय करू? नको का बाबा? ए दे मला दे बाबा. संस्कृतीनुसार पहाटे 5 वाजता दिवस चालू होतो. चला हिंदू संस्कृतीनुसार. दादा तुझ्या मिल फाडणार आहे आता. हा दादा म्हणतोय म्हणून काय ते. हो, पप्पांना. इकडं नका बघू तुमचं. लव्ह बर्ड्स. बाबा काय डन काका खा आता. आज सारखं तेच मस्ती. काय आता वय 58 म्हणलं 58 वय. त्यात काय एवढं हिशोब. सांगितलं तरी तेच. पुन्हा माझं बी लक्षात येतं. चला म्हणजे आता वय किती झालं, सर्विस किती, काय ते इतकं डोक्यात. काका कसं वाटतंय? सॉरी बाबा कसं वाटतंय? काकांचा 58वा बर्थडे कसा वाटतोय? एकदम छान, मस्त वाटतं. एकदम आनंदित झालं. सर्व आम्ही खुश आहे अगदी. काकांच्या रिटायरमेंटला भाषण करणार ना? हा? काकांच्या रिटायरमेंटला काय? भाषण करणार ना तुम्ही? रिटायर होणार त्या दिवशी बोलणार ना. हा. काकांबद्दल 2 शब्द. तर नोकरी चांगली केली, सर्व लोक त्यांना मानतात, सारे मान देतात. आपल्याला त्याबद्दल अभिमान आहे, आनंद आहे, चांगला आहे. हॅलो. काय दिले त्याच्यावर ताडे? वर्ल्ड. ओके. आले का नाव घ्यायचं? हो घेतलंय बाबा, नाव घेतलंय. आणि आता बघितलं होतं. अय प्रभू दादा इकडे या ना. तिकडे येऊ का? नाही इथंच या आता, तिकडे नका जाऊ. बाबा सुद्धा रिटायर्ड PSI ऑफिसर होते म्हणून ते काकांचं नाव मधलं जे होतं ते काढलं आणि आता इथे PSI मध्ये एक बाबा आणि मागे ताई ऑप्शनल येते आणि हे पाटील. तर माझी ही अशी मजा मस्ती सगळं करून झालेलं होतं आणि आम्ही घरी जायला निघालो. प्रणाली दीदी आमच्याच गाडीत बसली होती. ती मला बोलत होती, मला इन द सेन्स माझ्या मम्मीला सांगत होती की काकी हे सगळं अचानक ठरलं नाही. तर म्हणजे आधी आमचा प्लॅन झाला होता हा, पण नंतर मीच तो स्किप केला का तर खूप लेट होईल दुसऱ्या दिवशी.
दुसऱ्या दिवशी म्हणजे जॉबला जायला सकाळी उठून. पण नंतर म्हटलं की चला माझा एक छोटासा व्हिडिओ पण होतो, काकांचा बर्थडे पण सेलिब्रेशन होतं आणि हे त्यांचं जॉबचं म्हणजे जॉबला त्यांची रिटायरमेंट होणार आहे. सो जॉब असतानाचा हा त्यांचा शेवटचा बर्थडे. तर मी म्हटलं चला मस्त सेलिब्रेट केलं आणि आम्ही घरी जायला निघालो. बाय.